10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पुस्तक 1 प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं बघा. तर रासायनिक अभिक्रिया कशी होते किंवा कशा प्रकारे आपण त्याला दर्शवतो हे शिकायचं आहे. त्यानंतर शिकायचं आपल्याला रासायनिक समीकरण संतुलन करणे, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम काय काय आहेत, रासायनिक अभिक्रियाचे प्रकार कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. पण त्या अगोदर आपल्याला एक प्रश्न विचारलाय थोडे आठवामध्ये. काय प्रश्न आहे? पहिला प्रश्न आहे मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत. तर बघा मित्रांनो, आता मूलद्रव्य म्हणजे काय? सर्वात लहान कण, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? मूलद्रव्य म्हणतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस दोन मूलद्रव्य एकत्र येतात त्यावेळेस त्याला आपण रेणू म्हणतो, ठीक आहे. दोन किंवा जास्त एकत्र येतात त्याला आपण रेणू म्हणतो. काय म्हणतो? रेणू. आणि ज्यावेळेस ते रेणू एकत्र येतात त्यावेळेस आपण त्याला संयुग म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? संयुग म्हणतो. बघा मित्रांनो, आता बघा काही जे मूलद्रव्य असतात ते कसे असतात? सिंगल असतात. फॉर एक्झाम्पल बघा, हेलियम आहे, निऑन आहे, हायड्रोजन आहे, हे कसे असतात? सिंगल असतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच आपल्याला अणू किंवा मूलद्रव्य पाहायला मिळतो. बहु म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये दोन असतात, म्हणजे त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणू किंवा रेणू असतात. ध्यानात ठेवायचं, अणू किंवा रेणू. आणि द्वि म्हणजे काय असते? द्वि म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अणू, दोन अणू असतात, ठीक आहे, दोन अणू त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्याचं म्हणून एक रेणू तयार होतो, ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्या. दुसरा प्रश्न आहे, नंतर सांगितलं आपल्याला की संयुग. आता बघा, संयुग बघितलं तर संयुगामध्ये काय असतो? एक रेणू असतो आणि एक अणू असतो. रेणू अणू जर मिळाला तर एक संयुग बनत असतो. संयुग एक्झाम्पल आहे H2O म्हणजे पाणी. H2O म्हणजे काय? पाणी. याच्यामध्ये बघा मित्रांनो, H2 म्हणजे हा रेणू झाला आणि O हा O म्हणजे काय? ऑक्सिजन, ठीक आहे. याला आपण म्हणूया अणू. हे दोघं एकत्र आले नंतर पाणी तयार झालं, याला आपण काय म्हणतो? याला आपण संयुग म्हणतो, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. चला नंतर बघूया. त्यानंतर विविध संयुगाची रासायनिक ऋणसूत्रे लिहिण्यासाठी कोणकोणती माहिती आवश्यक असते? बघा मित्रांनो, आता रासायनिक सूत्र लिहिण्यासाठी कोणकोणती माहिती आवश्यक असते ही आपण गेल्या वर्षी शिकलो, ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय शिकायचं आहे याच्यामध्ये? आपल्याला आता काय बघायचं आहे की आता की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे. म्हणजे बघा मित्रांनो, आता जी बंध तयार होतो हे कशावर अवलंबून असतो किंवा ती याच्या मागे शक्ती असते ती कशावर असते? बंध म्हणजे काय? एक बॉन्ड, ठीक आहे. दोन मूलद्रव्यामधला जो बॉन्ड असतो, ठीक आहे, ते कशामुळे होतो? जे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, इलेक्ट्रॉनची जी देवाणघेवाण होते त्याच्यावर तो काय असतो? अवलंबून असतो कशा प्रकारचा बॉन्ड तिथं तयार होणार आहे. तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रॉनच्या शेवटच्या कक्षामध्ये अष्टक पूर्ण व्हायला पाहिजे. अष्टक म्हणजे काय? शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. 8 इलेक्ट्रॉन नसतील तर ते काय करतील? दोन मूलद्रव्य एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर करतील. शेअर केल्यामुळं त्यांची अष्टक स्थिती काय होते? पूर्ण होते. यावर अवलंबून असते की कोणत्या प्रकारचा बंध, रासायनिक बंध तिथं निर्माण होणार आहे. चला इथं काही प्रश्न आपण इथं बघितलेत. आता बघूया रासायनिक अभिक्रिया, त्याला आपण केमिकल रिएक्शन म्हणतो. तर बघा मित्रांनो, 18व्या व 19व्या शतकामधील शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रिया संदर्भात मूलभूत प्रयोग केले. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते. बघा, रासायनिक ज्यावेळेस अभिक्रिया होते द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. संघटन बदलते. संघटनचा अर्थ काय आहे की समजा उदाहरणार्थ बघा, इथं काय आहे? हायड्रोजन आहे व इथं ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. आता बघा, ज्यावेळेस यांची मध्ये अभिक्रिया होते त्यावेळेस H2O असा तयार होतो. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं जे संघटन आहे ते बदलते आणि त्यापासून H2O तयार होतो. अशाला आपण काय म्हणतो? रासायनिक बदल म्हणतो किंवा रासायनिक अभिक्रिया म्हणतो, ठीक आहे. हा कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप याच्यामध्ये बदल होतो. आता भौतिक अवस्था म्हणजे काय? बघा, घन असेल तर त्याचं रूपांतर द्रव स्थितीमध्ये होणं, ठीक आहे, द्रवामध्ये होणं, द्रवाचं रूपांतर
वायूमध्ये होणं, हे जे बदल असतात याला आपण काय म्हणत असतो, याला आपण भौतिक बदल असे म्हणतो, जे बदल आपल्या डोळ्यांनी दिसतात. ठीक आहे. आता हे भौतिक बदल असतात हे तात्पुरते असतात, रासायनिक बदल मात्र हे कायमस्वरूपी असतात. या दोन गोष्टी तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. इथं आपलं एक तक्ता दिलेला आहे आणि तक्त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की इथं कोणकोणत्या जे घटना आहेत त्या भौतिक बदल आहेत आणि रासायनिक बदल आपल्याला सांगायचं आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. आता बर्फ कसा आहे, घन अवस्थेत आहे, त्याला उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल. कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल. म्हणजे इथं भौतिक बदल आपल्याला पाहायला मिळतो. कोणता बदल पाहायला मिळतो, भौतिक बदल इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आहे अन्न शिजवणे. आता अन्न शिजवणे म्हणजे काय होते, त्याचे जे संघटन आहे ते चेंज होत आहे, म्हणजे बदलत आहे. हे आपल्याला रासायनिक बदल म्हणता येईल, कारण त्याची चव बदलते. ठीक आहे, त्याचं संघटन तिथं आपल्याला बदललेलं दिसते. फळ परिपक्व होणे. फळ परिपक्व होणे हे सुद्धा काय आहे, एक रासायनिकच बदल आहे. दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होणे हे सुद्धा आपल्याला रासायनिक बदलच म्हणता येईल. पाण्याचे बाष्पीभवन होणे. पाण्याचे बाष्पीभवन होणे म्हणजे द्रव अवस्थेतून पाणी वायू रूपामध्ये रूपांतर होत आहे, याचा अर्थ हे काय आहे, एक भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचवणे हे मात्र आपले रासायनिक बदल आहेत, ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिची आकार कमी होतो. बरोबर आहे, म्हणजे तिचा आकार, जी डांबर गोळी असते ही घन स्वरूपाची असते, घन स्थितीमध्ये असते, पण तिचं रूपांतर थेट कशामध्ये होते, वायू रूपामध्ये होते. म्हणजे हे सुद्धा एक आहे भौतिक बदल आहे. कसा बदल आहे, भौतिक बदल आहे. शाबाशी फरशीवर, कडाप्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. डाग पडतात म्हणजे एक आहे, एक आपल्याला रासायनिक बदल आपण याला म्हणूया. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटते म्हणजे हा एक आपला काय झाला, एक भौतिक बदल झाला. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजल्या असतील. चला जाऊया समोर. आता इथं कृती आपल्याला दिली आहे, पण ही कृती आपल्याला इथं बघायची नाही, कारण कृती केल्याशिवाय आपल्याला ती समजणार नाही. त्यासाठी हे तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला शिकवण्यात येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. चला आता समोरचा भाग आपण बघूया. तर बघा मित्रांनो, तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी म्हणजे पॅरामीटर बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. म्हणजे जर तापमान जर बदललं, म्हणजे तापमान जर कमी केलं किंवा जास्त केलं तरी भौतिक बदल होत असतो, किंवा दाब जरी कमी जास्त केला तरी सुद्धा भौतिक बदल होत असतो. भौतिक बदल हे हा कसा असतो, प्रत्यावर्ती असतो, म्हणजे रिव्हर्सिबल असतो, म्हणजे तो उलट दिशेने सुद्धा होऊ शकतो. उदाहरणार्थ, पाण्याचं बर्फ आहे, ठीक आहे, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं, पाण्याचं रूपांतर बाष्पामध्ये झालं. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण याची प्रक्रिया इथे केली. त्यानंतर जर याला आपण थंड केलं, या बाष्पाला जर थंड केलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल. पाण्याला जर थंड केलं तर बर्फामध्ये होईल. म्हणजे याला आपण काय म्हणतो, प्रत्यावर्ती असं याला आपण म्हणत असतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. जो भौतिक बदल होत असतो त्याच्यामध्ये द्रव्याचे जे संघटन आहे ते कधीच बदलत नाही, हे ध्यानात ठेवा. द्रव्याचे संघटन कधी बदलते का, तर बदलत नाही. उदाहरणार्थ, बर्फ तापल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते, पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. याला आपण प्रत्यावर्ती म्हणतो, म्हणजे रिव्हर्सिबल. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. बघा, जर एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचे संघटन जर बदलले, द्रव्याचे संघटन जर बदलले तर त्याला आपण रासायनिक बदल असे म्हणतो. तर महत्वाचा फरक हा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. बघा, रासायनिक बदल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया घडत असतात, त्याच्यामध्ये रासायनिक क्रिया होते, त्यावरूनच आपण सांगत असतो की ती गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, रासायनिक अभिक्रिया घडत आहे. त्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. चला आता बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात. आता बघा, जी रासायनिक अभिक्रिया असते याच्यामध्ये काय होते, जे रासायनिक जे बंध आहे म्हणजे त्याला आपण केमिकल बॉन्ड म्हणतो, याची विभाजन होते, म्हणजे ते ब्रेकडाऊन होतात. बरोबर आहे, ब्रेकडाऊन होतात आणि ब्रेकडाऊन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात.
काय होतात, नवीन रासायनिक बंध तयार होतात आणि त्यांच्यापासून नवीन पदार्थ तयार होतो. त्यांच्यापासून नवीन पदार्थ तयार होतो. अशा प्रक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रिया होत असते. ठीक आहे. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. बरं काय सांगितलं आहे, असे पदार्थ त्यांच्या बंध काय होतो, विभाजन होतो, म्हणजे बंध त्याचा फुटतो सोप्या भाषेमध्ये, आणि फुटून ते जर रासायनिक अभिक्रियेमध्ये जर भाग घेत असतील त्याला आपण काय म्हणतो, अभिक्रियाकारक म्हणतो किंवा अभिकारक म्हणतो. म्हणजे दोन रासायनिक पदार्थ आपल्याकडे आहे, दोघांमध्ये रासायनिक प्रक्रिया होत आहे, म्हणजे त्या दोन्ही याला आपण काय म्हणणार, अभिक्रियाकारक असे म्हणतो. आपल्याकडे एक हायड्रोजन गॅस आहे, बरोबर आहे, ठीक आहे. H2+ ऑक्सिजन, म्हणजे हायड्रोजन गॅस या ऑक्सिजन सोबत काय झालेलं आहे, यांची प्रक्रिया झालेली आहे, अभिक्रिया झालेली आहे. म्हणजे यांचा जो बंध आहे तो विभाजन होऊन H2O म्हणजे पाणी तयार झालेलं आहे. याचा अर्थ काय होईल, हा H2 आणि हा O हा काय आहे, अभिक्रियाकारक आहे किंवा अभिकारक आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. चला समोर जाऊया. आणि या अशा अभिक्रियामध्ये किंवा अशा रासायनिक प्रक्रियेमध्ये नवीन बंध तयार होतो हे तुम्हाला सांगितलं. आणि अशा बंधनातून तयार होणारा जो पदार्थ असतो त्याला आपण उत्पादिते म्हणतो. काय म्हणतो, उत्पादिते. उदाहरणार्थ H2+O यांच्यापासून काय तयार होते, H2O पाणी तयार होते. म्हणजे H2O हे तयार झालं, हे काय झालं, उत्पादन आहे, याला आपण उत्पादित असं म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा, कोळशाच्या हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. म्हणजे बघा, हवेमध्ये बघा कोळसा आहे, कोळशाला आपण जाळतो, म्हणजे काय होतं, त्या कोळशाचं रासायनिक अभिक्रिया होती, कशासोबत, हवेसोबत, आणि कार्बन डायऑक्साईड काय होतो, तयार होतो. तर या प्रक्रियेमध्ये जो कोळसा आहे आणि ऑक्सिजन आहे, एक आहे हे अभिकारक आहे, एक आहे अभिकारक आहे. आणि जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे याला आपण उत्पादित किंवा उत्पादन असं आपण याला म्हणतो. सोप्या भाषेमध्ये त्याला उत्पादित सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होत असते. आता रासायनिक अभिक्रिया दर्शवायची कशी, ही रासायनिक अभिक्रिया असते ही दर्शवायची कशी, त्यासाठी खाली काही नियम दिले आहेत. आता रासायनिक अभिक्रिया कशी होती आपण बघितलं, आता ती दर्शवतात कशी, तिची मांडणी कशी करतात, हे आता याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. बघा, आता प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहू. कृती 2 मध्ये कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4, ठीक आहे. निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड म्हणजे झिंक डस्ट घातल्यावर झिंक सल्फेटचे म्हणजे ZnSO4 रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येते. बघा, आता आपण काय केलं, जे कॉपर सल्फेटला काय केलं, झिंक सोबत काय केलं, मिक्स केलं. कॉपर सल्फेटला झिंक सोबत मिक्स केलं आणि जे उत्पादित आपल्याला भेटलेलं आहे ते भेटलेलं आहे झिंक सल्फेट. बरोबर आहे, झिंक सल्फेट. मग या अभिक्रिया आपण लिहिणार कसं, तर अशा प्रकारे कॉपर सल्फेट हे जलीय द्रावण आहे, म्हणजे लिक्विड आहे, म्हणून आपण जलीय द्रावण लिहिलं. कॉपर सल्फेट अधिक जस्तीची भुकटी म्हणजे बारीक भुगा, ह्या दोघांची अभिक्रिया झाली. आणि याचं जे उत्पादन दाखवण्यासाठी आपल्याला इथं बाण दाखवावा लागतो, बाण दाखवला. आणि नंतर उत्पादित काय आहे, उत्पादित आहे झिंक सल्फेट. आणि झिंक सल्फेट एक आहे जलीय द्रावण आहे, म्हणजे लिक्विड आहे, म्हणून त्या समोर लिहिलं आपण जलीय द्रावण. आणि एक कॉपर सुद्धा म्हणजे तांब सुद्धा तिथं तयार झालेलं आहे, ते सुद्धा आपण अधिकनं दाखवतो. म्हणजे अशा प्रकारे आपण ही एक शाब्दिक समीकरण याला म्हणतो. शाब्दिक म्हणजे काय, शब्दामध्ये आपण याला दाखवलेलं आहे. पण रासायनिक सूत्राचा वापर करून जर आपल्याला दाखवायचं असेल तर खालील प्रकारे आपण दाखवतो. ठीक आहे, CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट प्लस झिंक, ठीक आहे, झिंक डस्ट, इथं झिंक सॉलिड आहे, बाण दाखवला. ठीक आहे, ZnSO4 म्हणजे हे उत्पादक आहे, झिंक सल्फेट तयार झालेलं आहे प्लस कॉपर तयार झालेलं आहे. पण इथे एक गोष्ट आपण विसरलो, एक कॉपर सल्फेट, झिंक, त्यानंतर कॉपर ठीक आहे, कॉपर सल्फेट, झिंक, त्यानंतर झिंक सल्फेट आणि कॉपर हे कोणत्या अवस्थेमध्ये आहे, वायू अवस्थेमध्ये आहे की द्रव अवस्थेमध्ये आहे की घन अवस्थेमध्ये आहे, तर ह्या गोष्टी आपण इथं दर्शवायचं काय केलं आहे, विसरलेलो आहे. चला आता आपण यांना बघूया की कशा प्रकारे याला आपण करता येईल. बघा, या अभिक्रियेमध्ये तुम्हाला समजेल की यांची अभिक्रिया झाली दोघांची आणि हे दोन उत्पादन आपल्याला भेटले.
ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता बघा, मी सर्व तुम्हाला मित्रांनो तोंडाने सांगतोय, आपल्याला वाचण्याची गरज नाही. जे महत्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला ते वाचून सांगतोय. बघा, रासायनिक समीकरणाचे लेखन. आता जे रासायनिक समीकरण आपण लिहितो ते कशा प्रकारे दर्शवायचे असतं ते आपण आता बघूया. पहिला पॉईंट बघा काय आहे, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रिया कारके डाव्या बाजूला, म्हणजे ज्यांची अभिक्रिया होणार आहे ते डाव्या बाजूला लिहायचं आणि जे उत्पादित आहे ते उजव्या बाजूला लिहायचं असते. ठीक आहे, समजलं? आणि उत्पादीच्या दिशेने, जे उत्पादित असते त्याच्या दिशेने एक बाण दाखवला जातो, जसं की आपण वरच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. हे बाण काय असते, रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवते. हे काय दाखवते, रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवते. दुसरं बघा, जर दोन किंवा अधिक अभिक्रिया कारके किंवा उत्पादे असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. म्हणजे जर दोन अभिक्रिया कारके असतील किंवा दोन उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये आपण या अधिकच्या चिन्हाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ वरी आपण बघितलं की कॉपर सल्फेट आणि झिंक हे दोन अभिक्रिया कारके आहेत, तर त्यांच्या मधामध्ये आपण अधिकचं चिन्ह वापरलं. ठीक आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे झिंक, त्यानंतर काय आहे, झिंक सल्फेट व कॉपर हे उत्पादिती आहेत, यांच्या मधामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, अधिकचं चिन्ह दाखवलेलं आहे. समजले? चला तिसरा पॉईंट आता बघूया. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी, म्हणजे आपल्याला जास्त माहिती समजली पाहिजे की जे अभिक्रिया कारके आहेत, जे उत्पादिते आहेत हे कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. अवस्था म्हणजे काय, ते द्रव स्वरूपात आहेत की ते घन स्वरूपात आहेत की ते वायू स्वरूपात आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या खाली, ठीक आहे, यासाठी त्याच्या समोर जी म्हणजे गॅसेस फॉर्म मध्ये, म्हणजे वायू रूपामध्ये आहे. तर बघा मित्रांनो, जर आता हे अभिक्रिया कारके, बरोबर आहे, जे अभिक्रिया कारके जर वायू रूपामध्ये असेल तर स्मॉल जी ने त्याच्या बाजूला स्मॉल जी लिहिला जातो. जर ते द्रव रूपामध्ये असेल तर त्याच्या समोर स्मॉल एल लिहिला जातो. जर तो घन रूपामध्ये असेल तर त्याच्या समोर स्मॉल एस लिहिला जातो, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस अशा प्रकारे. ठीक आहे. आणि जर आपल्याला गॅसेस जर जी ऐवजी आपण जर बघा एखादा अभिक्रियाकारक जर वायू रूपामध्ये असेल, एखादा अभिक्रियाकारक किंवा उत्पादिते जर वायू रूपामध्ये असेल तर आपण जी ऐवजी अशी वर जाणारा बाण सुद्धा दाखवू शकतो गॅसेस साठी. बरोबर आहे, हे ध्यानात ठेवा. आणि जर एखादा उत्पादित किंवा एखादा अभिक्रियाकारक हे जर घन रूपामध्ये असेल, सॉलिड मध्ये असेल तर त्यासमोर आपण यस ऐवजी खाली दाखवणारा बाण सुद्धा दाखवू शकतो. या दोन्ही गोष्टी आपण तिथं काय करू शकतो, दाखवू शकतो. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, या गोष्टी आपण इथं दाखवलेल्या आहेत. आता बघा काय करायचं आहे, तर आता खाली आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण कशा प्रकारे लिहिलेले आहे त्याच्याकडे तुम्ही आता लक्ष द्या. तर बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे, आता सॉरी, इथे बघा कॉपर सल्फेट. आता कॉपर सल्फेट हे कसं आहे, लिक्विड स्वरूपाचं आहे, म्हणून याच्या बाजूला काय लिहिलं आहे, अक्वेस लिहिलं आहे. जर लिक्विड लिहिलं तरी चालते, म्हणजे यल लिहिला तरी चालतो, अक्वेस. म्हणजे तर आपल्याला समजलं की कॉपर सल्फेट कसं आहे, हे लिक्विड स्वरूपाचं आहे. अधिक ZnS लिहिलं आहे. याचा अर्थ काय आहे, ते सॉलिड रूपामध्ये आहे, म्हणजे ते घन रूपामध्ये आहे. त्याऐवजी जर खाली जाणारा बाण दाखवला असता तरी पण चाललं असतं. ठीक आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे आपण जाऊ शकतो. आता उत्पादित बघा, झिंक सल्फेट तयार झालेलं आहे, म्हणजे झिंक सल्फेट तयार झालेलं आहे. ते झिंक सल्फेट कसं आहे, द्रव रूपामध्ये आहे, म्हणून इथं आपण काय केलेलं आहे, इथं आपण त्याला एकूण दाखवले, म्हणजे अक्वेस. ठीक आहे. आणि जे कॉपर आहे हे तुम्हाला दिसतं, हे कॉपर घन रूपामध्ये आहे, म्हणून घन रूपामध्ये आहे म्हणून तिथं आपण यस दाखवलेलं आहे. यस ऐवजी आपण तिथं खाली जाणारा बाण सुद्धा दाखवू शकतो. समजले मित्रांनो, कशा प्रकारे आपण ह्या सर्व गोष्टी इथं समजण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आता चौथा पॉइंट काय आहे, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा अभिक्रियाकारक बाणाच्या वर अशा प्रकारचं डेल्टा हे चिन्ह काढून दर्शवतात. म्हणजे बघा, हे डेल्टा आहे, म्हणजे बघा जर
एखाद्या अभिक्रियेमध्ये जर बाहेरून जर आपण ऊर्जा देत असेल, ऊर्जा म्हणतो उष्णता जर देत असेल, तर त्या जागी आपल्याला त्या बाणाच्या वर अशा प्रकारे त्रिकोणासारखं एक डेल्टाचं चिन्ह द्यावं लागतंय, जसं की तुम्हाला इथं दिसतंय या बाणाच्या वर. बरोबर आहे. आता बघा इथं तुम्हाला दिसेल कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला दिसेल. कॅल्शियम कार्बोनेट कसं आहे, घन रूपामध्ये आहे, कारण इथं यस आहे. ठीक आहे. इथं आहे कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, ते कसं आहे, सॉलिड आहे, कारण इथं यस आहे. नंतर आहे कॅल्शियम, सॉरी एक माफ करा, आणि उत्पादित बघा मित्रांनो काय, तर कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे, CO2. आता कार्बन डायऑक्साईड हा वायू रूपामध्ये असतो, म्हणून आपण बाण कसा दाखवलेला आहे, वर जाणारा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जे रासायनिक अभिक्रिया असतात ते अशा प्रकारे आपण मांडू शकतो, जे समीकरण आहे त्यांची. बघा, कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण जस्ताची पूड यांच्या अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते. ठीक आहे. तर खालील प्रकारे आपण लिहू शकतो. कॉपर सल्फेट हे एक द्रव स्वरूपात आहे. ठीक आहे. झिंक हे घन स्वरूपात आहे. दोघांची अभिक्रिया झाली, उत्पादन काय भेटलं आपल्याला, इथं भेटलं झिंक सल्फेट, ते द्रव स्वरूपात आहे. कॉपर ते घन स्वरूपात आहे, आणि हे अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते, म्हणून अधिक उष्णता आपण अशा प्रकारे तिथं लिहू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला समजले कशा प्रकारे आपण इथं या सर्व गोष्टी समजून घेतोय. आता बघा, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्णता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियाच्या बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात. म्हणजे बघा मित्रांनो, जर एखादी अभिक्रिया होण्यासाठी जर विशिष्ट तापमान किंवा विशिष्ट दाब किंवा उत्प्रेरक जर लागत असेल, ठीक आहे, तर तो बाणाच्या खाली आणि वर लिहिल्या जातो. बघा इथं 60 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे, म्हणून तिथं बाणाच्या वर दाखवलेलं आहे. ठीक आहे. निकेल उत्प्रेरक पाहिजे, तिथं ते उत्प्रेरक सुद्धा आपण खाली लिहिलेलं आहे. तर बघा इथं काय दिलेलं आहे, वनस्पतीचं तेल आहे, एल म्हणजे काय, द्रव स्वरूपाचं आहे. S2 म्हणजे हायड्रोजन गॅस सोबत त्याची जर अभिक्रिया झाली, तर बघा कधी होईल, जर 60 डिग्री तिथे काय असायला पाहिजे, तापमान असायला पाहिजे, निकेल उत्प्रेरक असायला पाहिजे, त्यावेळेस वनस्पती तूप तयार होते. आणि वनस्पती तूप कसं असते, सॉलिड असते. कसं असते, सॉलिड असते. ठीक आहे मित्रांनो, सॉलिड म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये आपण घन म्हणूया. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. अभिक्रिया कारकाविषयी, उत्पादनाविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ तांब्याची सहता नायट्रिक अम्लाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाच्या विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. म्हणजे बघा काय करतात, तर अभिक्रियाकारक विषय किंवा उत्पादनाविषयी असणारी विशेष माहिती म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, त्याची शक्ती किती आहे, तरी त्याच्या खाली आपण लिहू शकतो. त्याची विशेष माहिती तिथं आपण लिहू शकतो. विरळ म्हणजे काय, तो पाण्यासोबत मिक्स झालेला आहे याचा अर्थ. ठीक आहे. त्याच्या खाली आपण अशी विशेष माहिती लिहू शकतो, म्हणजे त्याची विशेष माहिती आपण तिथं लिहू शकतो. तर बघा मित्रांनो, करून पहामध्ये काय दिलेलं आहे, साहित्य दिलेलं आहे. परीक्षा नळी घ्या, शंकू पात्र घ्या, तराजू घ्या आणि इत्यादी. ठीक आहे. या गोष्टी मला घ्यायच्या आहेत. रासायनिक पदार्थ काय पाहिजे आपल्याला, सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट यांची द्रावणे घ्यायची आहेत. बघा आता काय करायचंय, सोडियम क्लोराईडचे द्रावण म्हणजे जे सोडियम क्लोराईडचे द्रावण आहे हे शंकू पात्रात घ्यायचं आहे, व सिल्वर नायट्रेटचे द्रावण हे परीक्षा नळीमध्ये घ्यायचे आहेत. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक शंकू पात्रात सोडायचे आहे. ठीक आहे. आणि रबरी बूच लावून शंकू पात्र हवाबंद करा. ठीक आहे, केलंय हवाबंद. त्यानंतर शंकू पात्राचे तराजू साहाय्याने वजन करा. बघा आपण काय केलेलं आहे, एक सिल्वर नायट्रेटचे द्रावण या परीक्षा नळीमध्ये आहे, सोडियम क्लोराईडचे द्रावण ह्या शंकू पात्रामध्ये आहे. दोघांचं वजन केलं, ते भरलं 300 ग्राम. ठीक आहे, 300 ग्राम भरलं, 300.23 ग्राम भरले. ठीक आहे, आसपास तेवढं भरलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, शंकू पात्र तिरपे करून परीक्षा नळीतील जेवढं काही द्रावण आहे परीक्षा नळीमध्ये हे या शंकू पात्रात पडलं पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करायचं आहे. हळूहळू करा, हळूहळू सगळं द्रावण याच्यामध्ये मिसळेल. ठीक आहे. तयार झाल्यानंतर तुम्हाला काय दिसेल बघा, शंकू पात्राचे पुन्हा वजन करा. आता सगळं द्रावण ह्या परीक्षा नळीतील जर या शंकू पात्रात पडलं तर काय होईल, त्याच्यापासून एक सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट तयार होईल. तर बघा आता पुन्हा त्याचं वजन करा. वजन तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेला दिसतो का,
तर नाही. म्हणजे दोन पदार्थ जर एकमेकात मिसळवले तर त्या दोघांचं जे काही वजन असते त्यांची ऍडिशन होते इथं आपल्याला समजते, म्हणजे त्यांची बेरीज होते. ठीक आहे बघा, वजनामध्ये काही बदल झाला नाही, पण अभिक्रिया काय झाली बघा. सिल्वर नायट्रेट ची अभिक्रिया कशा सोबत झाली, सोडियम क्लोराईड सोबत. सिल्वर नायट्रेट ठीक आहे ज्या परीक्षणालयामध्ये होता, सोडियम क्लोराईड ज्या की त्या शंकुपात्रामध्ये होता, दोघांची अभिक्रिया झाली तर सिल्वर क्लोराईड तयार झालं. काय तयार झालं, सिल्वर क्लोराईड. आणि अधिक त्याला काय सोडियम नायट्रेट सुद्धा तयार झालेला आहे. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. सिल्वर नायट्रेटचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. तुम्हाला माहिती आहे मतदानाची शाई, ठीक आहे, एकदा जर आपल्या बोटावर उमटली तर ती लवकर जात नाही. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल या गोष्टी. त्यानंतर काय आहे, दैनंदिन जीवनात सिल्वर नायट्रेटचे इतर उपयोग सांगा. जर तुम्हाला कुठं जर भाजलं असेल तर त्या जागी सुद्धा सिल्वर नायट्रेट लावले जाते, किंवा तुम्हाला जखम झाली असेल तर तिथं सुद्धा सिल्वर नायट्रेट वापरले जाते ऍज अ अँटीसेप्टिक म्हणून. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे याचा अर्थ काय असतो. वरच्या उदाहरणामध्ये आपण काय काय शिकलो तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, आता बघा इथं जे काही आपण बघितलेलं आहे बघा इथं, तर यावरच आपल्याला खालचं आता एक गोष्ट शिकायची आहे. काय आहे ती म्हणजे रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे. बघा काय आता या समीकरणामध्ये अभिक्रियाकारकामधील मूलद्रव्यांच्या अणूची संख्या ही उत्पादितामधील त्या मूलद्रव्याच्या अणूच्या संख्ये इतकी आहे असे दिसते, अशा समीकरणाला संतुलित समीकरण म्हणतात. संतुलित समीकरण म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जे काही सिल्वर आहे, बरोबर आहे, आता जे काही सिल्वर आहे, सिल्वरचा इथं एक अणू आहे, तर इथं सुद्धा उत्पादितमध्ये एक अणू आहे, बरोबर आहे, समजले. नायट्रेटचे बघा इथं जर 3 अणू असतील तर इथं सुद्धा 3 आहेत, बरोबर आहे. इथं बघा, इथं सोडियमचा इथं एक अणू आहे, तर सोडियमचा इथे एक अणू आहे. ठीक आहे, क्लोराईडचा बघा इथं एक अणू आहे, इथं सुद्धा एक अणू आहे. म्हणजे जेवढे अणू या अभिक्रियेमध्ये आहेत, या अभिक्रियाकारकामध्ये आहेत, तेवढेच अणू यांच्या उत्पादितामध्ये सुद्धा आहेत. अशा समीकरणाला आपण संतुलित समीकरण म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, संतुलित समीकरणे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण म्हणतात. म्हणजे मूलद्रव्याची संख्या जर दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जर वेगवेगळी असेल तर त्याला आपण असंतुलित समीकरण असे म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो, असंतुलित समीकरण. आता इथं बघा, इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे, इथं सिल्वर दिलेलं आहे, नायट्रोजन दिलेलं आहे, ऑक्सिजन दिलेलं आहे, सोडियम दिलेलं आहे आणि क्लोराईड दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आता इथं बघा, इथं सिल्वरचे किती अणू आहेत, इथं एकच अणू आहे. कशामध्ये, अभिक्रियाकारकामध्ये, म्हणजे इथं आपण एक लिहिणार, बरोबर आहे. आता उजवीकडे म्हणजे उत्पादितामध्ये सुद्धा त्याचा किती आहे, एकच आहे, म्हणजे इथं हे बॅलन्स झालेलं आहे. त्यानंतर नायट्रोजन बघा, नायट्रोजन जर बघितलं मित्रांनो तर नायट्रोजनचं इथं बघा किती आहे, एकच अणू आहे, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा सॉरी, नायट्रोजनच्या इकडे 2 अणू आहेत आणि नायट्रोजनच्या इकडे किती आहेत, इकडे सुद्धा 2च अणू आहेत. म्हणजे इथं आपल्याला 2 लिहावं लागेल. आता ऑक्सिजनचं बघूया. ऑक्सिजन जर बघितलं वरच्या अभिक्रियेमध्ये तर इथं ऑक्सिजनचे बघा मित्रांनो 3 अणू आहेत, इकडे सुद्धा ऑक्सिजनचे 3 अणू आहेत. म्हणजे इथं आपल्याला 3 लिहावं लागेल, बरोबर आहे. सोडियम बघा, सोडियम जर बघितलं तर सोडियम इथं जर आपण बघितलं तर सोडियमचे इथं बघा मित्रांनो एक अणू आहे, इथं सुद्धा सोडियमचा एकच अणू आहे. म्हणजे इथं आपल्याला 1 लिहावं लागेल, बरोबर आहे. आता बघा क्लोराईड, क्लोराईडचं बघा मित्रांनो इथं एकच अणू आहे आणि इथं सुद्धा एकच अणू आहे. म्हणजे खाली सुद्धा आपल्याला 1 लिहावं लागेल. म्हणजे जेवढे अणू उजवीकडे आहेत तेवढीच अणुसंख्या डावीकडे आहे. म्हणजे उजवीकडे आणि डावीकडे सारखी आहेत. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ही संतुलित समीकरण आहे. कोणतं समीकरण आहे, संतुलित समीकरण. तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील, आय होप, मला असं वाटतं. ठीक आहे, नेहमी लक्ष ठेवा. बघूया थोडक्यात, कोणत्याही अभिक्रियेमध्ये
उत्पादितामधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिक्रियाकारकामधील त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेल्या वस्तुमानाच्या अक्षयतेच्या नियमाशी सुसंगत आहे. म्हणजे बघा, जे काही वस्तुमान उजव्या बाजूला असते तेवढंच वस्तुमान डाव्या बाजूला असते. दोघांचंही वस्तुमान सारखंच असते, एवढं फक्त ध्यानात ठेवायचंय. आणि दोघांची अणुची जर सारखी असेल अनुसंख्या तर ते संतुलित समीकरण आहे असं आपण त्याला म्हणतो. पण त्याच्यामध्ये जे काही वस्तुमान असते ते दोन्हीकडचं सारखं असते, हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. तर रासायनिक समीकरण हे जर संतुलित नसेल तर आपण काय करू शकतो, त्याला संतुलित कसं करू शकतो हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा.